वाटतं राव लांब राईडला चाललंय फायनली. हॅलो गाईज, इट्स 11:59 आणि आज आम्ही बरंच मोठ्या लांब राईडला चाललो आहे. तर पुढे कुठे राईड जाणार ते आम्ही सांगतो. आम्हाला सोडायला आपली गँग भेटले. गँग दिसतंय का जोगेश्वरीपर्यंत हे जोगेश्वरीपर्यंत येणार आहेत. बाकी 1 2 आणि अजून एक गाडी येते. मग आम्ही लोक निघू. पप्पा सोडायला आले. टॉवेल इग्नोर करा, टॉवेल इग्नोर करा. भाई आपला सोडायला आलाय. सो आता बाकी मी भेटतो हेल्मेटमध्ये. हर हर विजय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. पप्पा इथून चल, लेफ्टनी चल, लेफ्टनी लेफ्टनी. भाई उज्जैन जा रहा हूँ, भाई उज्जैन जा रहा हूँ. चालू है ना भाई. इधर जा रहे हो? उज्जैन. हाँ हाँ. कौन है ये लोग? फायनली गाईज आम्ही आता कसे बेसे निघालो आहे. रात्रीचे 1:45 वाजलेत आणि आता मी ओबराज जवळ आहे. बाकी नुसता विषय भाई, हे कनेक्ट होत नाही, ते कनेक्ट होत नाही, ते कनेक्ट होत नाही. आता आपण जातो आहे राईडला. ह्या 5 जण आहोत. मी आहे, रॉबिन आहे, विराज आहे, ओमकार आहे, विराजचा मित्र, आणि एक प्रणव करून आहे, तो आपला मित्र आहे. अशा आपण एवढे जण जातो आहे. तर आता फायनली सुरुवात झाली आणि आपलं आजचं डेस्टिनेशन आहे नमः पार्वती पते हर हर महादेव. म्हणजे तुम्ही समजला असालच गाईज, आपण आज चाललो आहे उज्जैन. आज मीन्स उद्या आपल्याला पोचेपर्यंत उद्याची सकाळ दुपार होऊ शकते. तर तसा विषय. तर बाकी बघू कसं काय. सो महाकाल की कृपा. आता निघालो आहे. निघालोय आता. बघूया. आपला तीन दिवसाचा प्लॅन आहे हा. आज उद्या उज्जैनला टच व्हायचा, उज्जैनचं दर्शन करायचं. सेम सेकंड डे म्हणजे की परवा आपण इथून ओंकारेश्वर जाणार आणि मग ओंकारेश्वर झाल्यावर 3rd डे आपण रिटर्न मुंबई करणार आहोत. सो असा काहीतरी प्लॅन आहे आपला. हॉर्न बघा, बाकी हॉर्न कसा आहे, किंग आहे की नाही एकदम हॉर्न. सो आता रप्पा आपल्याला रप्पा असं नाही म्हणता येणार, पण कंटिन्यू क्रूज करत आपल्याला गाडी तर चालवायची आहे. ॲक्च्युली बराच उशीर झाला. आम्ही पकडलेला 11:30ला निघायचं आहे. 1:45 झाला आहे. 1 तास नाही तर 1.25 तास झाला आहे आता. बाकी बघू कसं काय. भेटू पुढे. आपण आता प्रणवला जॉईन तर केलं आहे. तर बघा तिकडे पार्टी आहे आणि हे लोक कधीचे निघत आहेत भाई. यार कंटाळा आला. तुझी बॅग वन साइड गेले. बॅग
आपला 3:59 आणि आपण इथे नाश्ता करायला थांबलेलो. नाश्ता मीन्स थोडं चहा ब्रेक. ओके आता निघालो. काय बोलतो? हां बरोबर बरोबर. कचरोड काय? कचरोड काय? आणि विचारलं तुला. उज्जैन टाक. चल उज्जैन महाकाल मंदिर टाक. हां हां बस चल. आणि आता निघालो आहे परत. 3:59 झालेत आणि आत्ताशी आपण फक्त 117 किलोमीटर गाडी चालव. हे मरतायत सगळे, नुसते थांबतायत भाई. आपण जास्त एवढे लांब नाही, म्हणजे कशेडी नाही सॉरी, कसारा बोगद्याच्या खाली होतो. बाकी आता निघालो आहे. या नाईटमध्ये मी जास्त कायच फुटेज घेत नाही आहे, कारण की जितका होईल तितका रस्ता कवरअप करतो आहे. एकदा दिवस झाला की मग फुटेजच घेऊ असा प्लॅन आहे. आणि बाकी असा विषय आहे की मी आता व्लॉग नव्हते टाकलेले, कंटिन्यू शूटमध्ये बिझी होतो. ते सगळं कामं होते त्यामुळे मला जमत नव्हतं. बट आता चालू होईल परत. आता आपली सिरीज चालू होईल. आपण आता नेहमी कंटिन्युअसली व्लॉग टाकत जाऊ. काय विषय नाही ब्रो. चील में भी कच करा कूब्स. चलो मिलते अपन लोग आगे. कसारा बोगदा चालू झाला आहे आता. कसारा बोगदा नाही सॉरी, मी काय बोलतोय फालतूगिरी. कसारा घाटाला इज्जत तर आहे. मस्त रोड आहे भाई, प्रॉपर मजा येते राईड करायला. तर रात्रीचे 4 वाजत आले तरी सकाळचे रात्रीची तरी आम्हाला असं वाटत नाही की भाई झोप किंवा काय. थोडंसं मगाशी वाटत होतं त्यामुळे आम्ही थांबलो. बट बाकी आता नाही वाटत. आता एकदम रिफ्रेशमेंट के दिल में मेरी बबलो. निघालो आता. बघूया पुढे कसं काय होतं आहे. जुडे रहो जुडे रहो जुडे रहो. ओ ये भाई या टायमिंगला पण ट्रॅफिक आहे राव इथे यार. ओ भाई साहब, झालाय विषय झालाय भाईचा विषय तर झालाय. खतरनाक सीन झालाय. बाकी हा सीन जाऊ का मी जा बोललो आणि आपण निघालो. पलटी डायरेक्ट पलटी झालाय सीन. पलटी असो. हा बरा हो बाबा काय झालं असेल तर. चला कंटिन्यू टू राईड. घाट तर बघा भाई कसला डेंजर लेवल आहे फुल. हां सकाळचे 4 वाजले 4 राव आणि मी राईड करतोय. आय कांट बिलीव दोस्तो. जरासुद्धा खरं वाटतं मला की भाई सकाळचे 4 वाजले आणि मी या घाटात आहे. मजा तर येते बाय द वे, मजा तर येते. दिवस असता थोडे व्ह्यूज असते तर अजून मजा आली असती. फुल कॉर्नरिंग लिनिंग बिनिंग में कॅच कर कूब्स वाली मजा आ रही है. चला भेटू पुढे. आता मी डायरेक्ट उजेडातच भेटतो म्हणजे असं जरा मजा येईल. काय म्हणतात डायरेक्ट उजेड ना ब्रो. भाई फायनली आता पेट्रोल पंप भेटलाय. पेट्रोल भरून घेऊ. आहे तसं पेट्रोल अजून थोडंसं आहे, जास्त नाही.
फुल जाईल ना. सो आता आपण रिफ्यूल केलेलं आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. झालं. रिफ्यूल केलंय परत आणि आपण पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला निघालोय. पुढची आहे ए काय रे भावा, सीनच सीन भेटतात मला. क्या रे झोप आले हा, झोप आले का काय. प्रणव पोचायचं आहे का आपल्याला भाई. चला ये चला निघा, चला लेट झालेलं आहे. आता मी निघतो पुढे. आता भेटतो आपण डायरेक्ट उजेडात भेटू. गुड मॉर्निंग. कसं आहे नजारा, नजारा कसा आहे, किंग आहे की नाही एकदम. आता फायनली पण पुढे निघतोय. 5:45 झाले. आणि आपण आता निघालोय बरोबर. थांब रे बाबा, नको जाऊ एकटा पुढं. भाई जर वरूनच जायचं होतं तर आपण खालून खालो. परत वरतीच टाकायला लावली ना राव आम्हाला. चला आता परत आपल्याकडे आता 2 तास आहेत. 2 तासात किती निपटावं तेवढे निपटावायचे. बाकी आपली मस्तपैकी सकाळ झाली नाशिकमध्ये. सांगितलंय म्हणजे तिथे बोर्ड होता की हा ब्रिजवरती बाईक अलाउड नाही. आम्ही टाकली तर नव्हतीच, पण ते लोकच स्वतः बोलले की लोकल जिथलं की टाकावरून काय नाही आहे एवढ्या सकाळी. म्हटलं ठीक है, रिस्क है तो इश्क है, अभी क्या देखते हैं कैसा क्या विषय. चलो बाकी भी मूड एकदम फ्रेश हो गया भाई. जो नींद आ रही थी ना, भूस हो गई नींद पूरी भूस. सुबह सुबह मस्त ताज़ी तवानगी देख के सब उड़ गया अभी. हाँ मेरी जान, मस्त मजा येते, मजा येते. बाकी एक गोष्ट आहे का भाई, आपण भाई ही राईड करायची म्हणून मजबूत फार जोड साल्टी जाईपर्यंत आपण शॉपिंग केली. हे ग्लव्ज घेतलेत एक्झॉरचे, बघू शकता तुम्ही. परत ती पॅन्ट घेतले एक एक्झॉरची. त्यानंतर रिटर्न एक हायड्रेशन बॅग घेतले. परत एक टेल बॅग घेतले रायनॉक्सची, ती मी तुम्हाला दाखवतोच नंतरला. परत इंटरकॉम घेतला एजसचा. फार जोड म्हणजे खर्च म्हणजे
खतरनाक खर्च केला भाई आपण या गोष्टीला. आता काय वसूल करायचे म्हणून आपण आता राईड करणार आहे कंटिन्यू के दिल में. वसूल तर करावेच लागणार ना भाई, वसूल तर करावे लागणार, विषयच नाही काय. माझी बॅग बघा पुष्पा झाली. चलो आता आम्ही थांबून नाश्ता करायला कुठेतरी लवकरच. तसं टाईम आहे 6 वाजलेत, वाटत नाही आहे 6 पण नाही वाजलेत अजून, 5:57 झालेत. हा टायमिंग 5:57चा आहे, कोण बोलेल. 5:57 भाई, म्हणजे दिवस छोटा होत चालला आहे भाई, दिवस मोठा होत चालला आहे सॉरी, आणि रात्र छोटी असा विषय येतो बघा. तरी 5 म्हणजे 6 वाजलेत फक्त, आणि इथे सूर्यमामा दिसायला लागलेत राव. घरी भाई सूर्यमामांचा पत्ता नसतो 7 वाजेपर्यंत. असो चला भेटतो पुढं 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 पुढं. आयला शेलचं पेट्रोल तर आहे ना राव आपल्याकडं, मग ते भरलास जाऊ दे नंतर बघू. चलो भेटतो पुढं. हां पुढं भेटतो काय. आणि गाइस सूर्य मामा आ चुके है. दर्शन झालेत सूर्यमामांचे, पाया पडतो नमस्कार. मला कंटाळा आला यार, नुसतं इधर डायव्हर्जन आहेत भाई, नुसता स्पीड ब्रेकर भाई. कधी आर झोन मधीच खपक्यान स्पीड ब्रेकर आहे तो समजत नाही. त्याला माणसाने गाडी पळवायची की नाही. हां का फालतूगिरी लावून ठेवली इकडे सगळी. धुळे 145 आपल्याला धुळे कवर अप करायचं. धुळे हे बघा. तरी हे ठीक आहे की बाबा इथे टर्न आहे त्याच्यामुळे, बट भाई बाकी ठिकाणी पण अरे काय भाई, मेन हायवेला डायरेक्ट आहे स्पीड ब्रेकर थपाथप. ते पण एक नाही 3 आणि 4 का फालतूगिरी लावली. हां असं कुठं असतं. नको, कंट्रोल मजनू कंट्रोल. सध्या मला चहाची आवश्यकता वाटते, बघू आता कसं काय पुढे घेतली तर. वाव ब्लॅक एर्टिगा सेक्सी दिसते ना ब्लॅकमध्ये. हे स्कॉर्पिओ असतं तर अजून कडक दिसली असती. काही समोर तर बघा कसलं भारी वाटतंय राव, कसलं भारी वाटतंय. आ मेरी जान, कसं आहे नाद करती का. म्हणून यार या फिरा भाई, फिरा. आयुष्यात फिरला नाही तर काय नाही भाई, फिरा मजा करा बस नाही. बाकी सगळं पण करा, पण आयुष्यात मजा पण करावी भाई, मला असं वाटतं. पर्सनल रिव्ह्यूज. किती दिवस म्हणजे किती भाई वही करणे लालपरी किती टाईम तेच करणार आपण भाई. सकाळी उठा कामाला जा, संध्याकाळी या जेव्हा झोपा. सकाळी उठा कामाला जा, संध्याकाळी या जेव्हा झोपा. हां किती दिवस. बरोबर नाही हे, काय बरोबर नाही. हा ही व्हिडिओ तगडी आली असणार. हे काय बरोबर नाही. त्याच्यामुळे बोलतो आहे भाई फिरा. ये गाड़ी घर से बाहर निकालो तभी मज़ा है, तभी सब है, तभी सब अच्छा लगेगा. तभी पहले देखो तो क्या होगा, जैसा थोड़े से पैसे चले जाएंगे, मगर ये जो दिख रहा है ना, ये जो तुम अपने आप में क्रिएट करोगे ना भाई, अपने मेमोरी में जो रखोगे ना, अपने दिमाग में जो रखोगे ना कि भाई मरते समय देखिए ये दिन याद आएगा कि भाई मैंने वो दिन जो जिया था ना, वैसा मैंने लाइफ में एक भी दिन नहीं जिया. ये खुद मतलब खुद याद करके खुद तुम लोग प्राउड फील करोगे. ऐसी चीज़ें घूमना, तो इसलिए घूमते रहो भाई. घूमना बहुत अच्छी चीज़ है. हाँ नाही आता नाशिक माझ्या मते आम्ही क्रॉस करतोय. मला असं वाटतंय की नाशिक क्रॉस करतो आहे आम्ही. आता नाशिकच्या पुढे काय येतं नाही माहिती मला एवढं. जे काय असेल तिकडे आम्ही आता एंटर केलं आहे. अरे भाई जाऊ कुठं मी. चला तयार.
तर ह्या हा सगळा आम्ही आता नाश्ता केला आहे आणि आता निघालो आहे. 10 साडे 10 वाजलेत. चले पर्णव, लेट्स गो द बाईबे. शेजारील बाई तुमचा टीव्ही. असं आता कसं जरा मजा येईल बाई सोब. चला 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 गाड्या काढा. का रे काय आलं, काय झालं लल्ला? चले विराज चल, विराज चल ना. अरे शेजारीले बाई तुमचा टीव्ही, आमच्या सोन्याला पाहू द्या. रॉबिन बोल ना हे गाणं. तू ऐकलं मी हे गाणं. खरं आहे काय रॉबिन? मी ऐकलं ते हे गाणं तू ऐकतोस करून. अरे समोर काय किल्ला आहे काय रे? हां ही बा मेंढरी बा. रॉबिन मेंढी बा घेऊन जाशील पटकन. आणि गाईज आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो फायनली ती गोष्ट आली. काय रे बघू शकता. आम्हाला असं इम्पॉसिबल वाटायचं बट ती गोष्ट आज चक्क पहिल्यांदा पॉसिबल झालेली आहे. म्हणजे की हे स्वप्न आम्ही लहानपणापासून बघत आलो. म्हणजे की हे महाराष्ट्र MP बॉर्डर, ते पण आपले सोनीपरी के साथ ना ब्रो. काय बोलतो विराज? मग कसं वाटतं तुला? आपली पहिली बॉर्डर आपण क्रॉस केली. येतोय पण दाखवू शकत नाही कारण गेअर्स घातलेले आहेत. म्हणजे लहानपणी बोललेलो की आपल्याकडे गाडी असेल तर आपण पूर्ण महाराष्ट्र दुनिया जग फिरू. आणि आज ते स्वप्न खरं झालं. आपली सगळ्यांच्या गाड्या आहेत आणि आपल्या गाड्यावरून आपला हक्क बनतो की आपल्या गाड्यात आपण कुठेही फिरत होतो. कुठेही म्हणजे गाडी मॅटर नाही करत, स्किल मॅटर करत. स्किल गाड्या घ्या, गाड्या नसतील तरी पण ट्रॅव्हल करा, बसने जा, ट्रेनने जा, आपण फिराल तर आयुष्य वर्थ आहे. नाही तर काही नाही आयुष्यात. बस फिरा भेंडी फिरा, कमवा, जिरवा आणि फिरा. चला भेटूया आता पुढे. One day later. हाय गाईज, आज दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे. मला काल रात्री जेमतेम 10:30-11 वाजले येता. त्यामुळे मी पुढे ब्लॉग कंटिन्यू नाही केला. तर आज आम्ही रूमवर आता हा बघ आमचा रूम. हां बाकीची काय बकचोदी ऑन टॉप. चलो नमस्कारम. बकचोदी ऑन टॉप. आणि मी एकदम महत्त्वाची गोष्ट दाखवीन इकडे. ही बघा तोरण लटकताय. ही माझीच आहे. आणि एक नशीब एक अजून एकदम फुल पसारा. काय बोलतो, काय सांगू? टॉप लेवलचा अंडरवेअर बाहेर. ते जाऊ दे. आता आमचं ऑलमोस्ट झालं आहे ते रेडी होऊन. आता आम्ही डायरेक्ट मंदिरात जाणार आहे. आता भेटू तिकडे डायरेक्ट. चलो आम्ही आता रेडी आहे जायला. हिरो तर बघा आमचा गोव्याला चाललाय का उज्जैनला चाललाय तेच नाही समजत एवढा भारी. चला ओके. असा काहीतरी बाहेरचा इंटिरियर आहे रिसेप्शनचा. आणि वेअर इज परीज. दिस इज फर्स्ट परी, दिस इज सेकंड परी, दिस इज थर्ड परी. अपनी परी तो देखो बबलू. हाँ कैसा की इज्जत नाम का चीज़ है कि नहीं भाई?
इतना लंबा प्रवास आई है भाई करके. क्या बोलते रॉबिन? इज्जत तो है. चलो अभी हम लोग मिलते सीधा मंदिर की तरफ. भेटूया मंदिराकडे. इग्नोर करा तुम्ही, मी मराठी हिंदी दोन्ही बोलतोय, आवडतं. चला बाकी आता गाडी पुसतोय आपण किंगमध्ये. हा मला नाश्ता घेऊन आलेला पार्सल भाई. तुझं नाव सांग. नाम बता. आदित्य नागर. हाँ. भाई को इज्जत फुल इज्जत. आता गाडी पुसून तर झाले मस्त. आता भेटूया डायरेक्ट मंदिराजवळ जाऊन भेटते तुम्हाला. बाय बाय.